नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण राज्यशास्त्र हा विषय पाहत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण संसदीय प्रणाली याच्याबद्दलची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, राईट. सर्व वैशिष्ट्ये आपण संसदीय प्रणालीचे समजून घेतले, त्याचे गुण आणि दोष सुद्धा समजून घेतले. त्याशिवाय अध्यक्षीय प्रणालीबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे. आता आपण एक स्टेप पुढे जाऊया आणि आता आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे मूलभूत हक्कांची. मग मूलभूत हक्क काय असतात? एखाद्या व्यक्तीला एखाद्या राष्ट्रामध्ये राहताना दिलेले जे काही हक्क आहेत त्यांना आपण मूलभूत हक्क म्हणतो, राईट. मग काही मूलभूत हक्क म्हणजे काही हक्क एखाद्या व्यक्तीला जर काही हक्क दिले असतील, राईट, ते अधिकार आहेत त्याचे. पण कसं असतं, काही हक्क हे संविधानामध्ये दिलेली असतात, लाईक नमूद केलेले आहेत, स्पेसिफिक पार्ट मध्ये दिलेले आहेत की बाबा हे हक्क तर महत्वाचेच आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे तो, राईट. मला जे पाहिजे ते मी बोलू शकते, मला जे पाहिजे ते मी लिहू शकते, मला जे पाहिजे ते मी छापू शकते, मला जर पाहिजे तर मी गप्प सुद्धा बसू शकते. ओके, काय माझा हा मूलभूत हक्क आहे. कुठं दिलाय? माझ्या संविधानामध्ये दिलेला आहे, संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेला आहे. मग काही अधिकार जे असतात ते संविधानिक असतात. पहा, संविधानिक अधिकार, मूलभूत अधिकार आणि कायदेशीर अधिकार हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहा, नीट लक्षात घ्या. बघा, हा आपला संविधान आहे, राईट. या संविधानामध्ये 2 प्रकारचे हक्क आहेत. एक हक्क जे संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेले आहेत आणि बाकीचे हक्क जे संविधानामध्ये इतरत्र बाकीच्या कलमांमध्ये दिलेले आहेत. ओके, रिमेनिंग कलम, रिमेनिंग आर्टिकल, हे पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे. पहा, संविधानामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे हक्क पाहायला भेटतात. एक हक्क असे जे संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेले आणि दुसऱ्या प्रकारचे हक्क कुठले असतात जे बाकीच्या आर्टिकल्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. मग कलम 300 मध्ये तुझा कुठला तरी हक्क दिलाय, कलम 200 मध्ये काय असेल, कलम 300 मध्ये काय असेल, कलम 400 मध्ये काय असेल, काही का असे ना, राईट. काय दिलेले हे संविधानाच्या इतर भागांमध्ये दिलेले हे हक्क आहेत. मग जे हक्क भाग 3 मध्ये असतील त्यांना आपण मूलभूत हक्क म्हणत असतो. काय म्हणत असतो? मूलभूत हक्क, माय फंडामेंटल राईट्स. आणि जे हक्क बाकीच्या कलमांमध्ये दिलेले आहेत ते आहेत माझे संविधानिक हक्क. संविधानिक हक्क. मग आता इथे नोट करा, सर्व मूलभूत हक्क हे संविधानिक हक्क असतात, परंतु सर्व संविधानिक हक्क हे मूलभूत हक्क नसतात. हा वेन डायग्राम समजून घ्या, अंकगणित बुद्धिमत्ता इथंच रिवाइज करा. बघा काय, हा एक पूर्ण ढाचा संविधानिक हक्कांचा आहे सर्व कलमांमधील. त्यापैकी एक ढाचा आपल्याला पाहायला भेटतो ते म्हणजे मूलभूत हक्कांचा. ओके, मग सर्व मूलभूत हक्क हे संविधानिक हक्क आहे, 100% खरंय. परंतु सर्व संविधानिक हक्क हे मूलभूत हक्क नाहीत. फॉर एक्झाम्पल, वोटिंग करणं, वोट करणं हा माझा संविधानिक हक्क असला किंवा निवडणूक लढणं हा माझा संविधानिक हक्क असला तरी ते माझा मूलभूत हक्क नाही. पण भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते माझा संविधानिक हक्क सुद्धा आहे आणि माझा मूलभूत हक्क. पण मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही 3 प्रकारचे हक्क सांगितले, हे 2च झाले. पहिलं मूलभूत हक्क, दुसरं संविधानिक हक्क आणि तिसरं कायदेशीर हक्क, लीगल राईट्स. बघा, मग कायदेशीर हक्क म्हणजे काय? समजा एखाद्या कायदा काढला गेला कोणातर्फे? संसदेतर्फे, आणि त्या कायद्याअंतर्गत मला जर का कुठले हक्क प्राप्त झाले त्यांना मी काय म्हणणार? कायदेशीर हक्क म्हणणार, लीगल राईट्स म्हणणार. मग हे लीगल राईट्स संविधानामध्ये आहेत का? हो, नाही. हे लीगल राईट्स मला त्या पर्टिक्युलर कायद्यानुसार, त्या पर्टिक्युलर अधिनियमानुसार भेटलेले आहेत, त्यांना मी काय म्हणणार? कायदेशीर हक्क किंवा लीगल राईट्स. मग 3 प्रकार, मूलभूत हक्क, संविधानिक हक्क आणि कायदेशीर हक्क. पण तुम्हाला राज्यशास्त्राच्या सिलेबसमध्ये मेजरली काय विचारलं जातं? तर ते म्हणजे मूलभूत हक्क विचारले जातात.
आपण घेऊयात मूलभूत हक्कांची माहिती. राईट, चलो मग पहा. मग आता मूलभूत हक्क म्हणजे काय असतं पहा. ज्या हक्कांचे संरक्षण देशाचा मूलभूत कायदा करतो, म्हणजे कोण करतं? संविधान करतंय. देशाचा संविधान ज्या हक्कांचे संरक्षण करतो त्या हक्कांना आपण काय म्हणत असतो? मूलभूत हक्क म्हणत असतो. मग भारतीय संविधानामध्ये भाग 3 कलम 12 ते 35 या एरियामध्ये आपल्याला मूलभूत हक्क पाहायला भेटतात. कुठे? भाग 3 आणि कलम 12 ते कलम 35 पर्यंत. मग हे हक्क जे आहेत, या हक्कांची प्रेरणा कुठून भेटली आपल्याला? तर अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स, त्यांच्या फंडामेंटल राईट्स पासून आपल्याला आपल्या फंडामेंटल राईट्सची प्रेरणा भेटलेली आहे. त्यांचे बिल ऑफ राईट्स बघून आपल्याला वाटलं की हो, अरे आपल्याला सुद्धा आपले मूलभूत हक्क ठेवायला पाहिजे. मग याच मूलभूत हक्कांना भारताचं मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि हे मूलभूत हक्क काय डिक्लेअर करतात किंवा हे मूलभूत हक्क कशाची काळजी घेतात की बाबा कोणत्याही प्रकारची हुकुमशाही भारतामध्ये स्थापन होता कामा नये याची काळजी हे मूलभूत हक्क घेत असतात. का? कारण की हे मूलभूत हक्क कोर्टामध्ये जस्टिशिएबल आहेत. जस्टिशिएबल म्हणजे काय हो? आता पहा, समजा उद्या चालून मी म्हटलं की बाबा मला महाराष्ट्रात नाही राहायचंय, मला जम्मू काश्मीर मध्ये जायचंय किंवा मला समजा सिक्कीम मध्ये जायचंय असं मी म्हटलं आणि मला सिक्कीम मध्ये जाऊन माझं एक किराण्याचं दुकान उघडायचंय, किराणा दुकान मला सुरू करायचंय, मला बिझनेस करायचाय, अर्थातच यातनं दिसतोय, पण कुठं मला महाराष्ट्रात नाही करायचंय, मला सिक्कीमला जाऊन करायचं आहे. ओके, अशा वेळी मला जर का सिक्कीमच्या लोकांनी थांबवलं की नाही नाही सिक्कीम मध्ये एंटर करू शकत नाही, किंवा महाराष्ट्राच्या लोकांनी मला म्हटलं की नाही नाही महाराष्ट्राच्या बाहेर अजिबात जायचं, किंवा मला सरकार म्हटलं की नो यू कॅन नॉट लिव्ह महाराष्ट्र, तू सिक्कीम मध्ये जाऊ शकत नाही, असं जर का मला कोणी म्हटलं तर मी थेट कोणाकडे धाव घेणार? मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन म्हणणार की बाबा बघा, कलम 19 अंतर्गत मला कुठेही जायचा अधिकार आहे, कुठेही स्थायिक व्हायचा अधिकार आहे आणि कुठेही स्थायिक होऊन प्रोफेशन अथवा बिझनेस करण्याचा अधिकार आहे. मग माझा सिक्कीम मध्ये जाऊन किराणा दुकान उघडण्याचा अधिकार का हिरावून घेतला जातोय? मग कोर्ट म्हणणार बरोबर आहे, का तुमचा हक्क घेतला जायला पाहिजे? तुमचा हक्क काढून घेतला जाणार नाही. तुम्ही 100% तुम्हाला कोणाचीच परमिशन घ्यायची नाही, आत्ताच्या आत्ता ताबडतोब सिक्कीमला जाऊ शकता आणि किराणा दुकान स्थापित करू शकता. म्हणजे काय? मी माझ्या हक्कांना जस्टिसिएबल केलेलं आहे, मी माझ्या हक्कांची अंमलबजावणी केलेली आहे. जर ते होत नसेल तर मी कोर्टामध्ये जाईल आणि कोर्टाकडनं माझे हक्क इम्प्लिमेंट करून घेईल. माझे हक्क काय आहेत? जस्टिसिएबल आहेत. क्लिअर पॉइंट? मग आता पहा, सुरुवातीला 1950 मध्ये भाग 3 कलम 12 ते 35 अंतर्गत टोटल 7 महत्वाचे मूलभूत हक्क दिलेले होते. मग कुठले कुठले होते हे पहा. सर्वप्रथम होतं समानतेचा हक्क, आर्टिकल 14 टू आर्टिकल 18. ओके, काय काय आहेत हे आपण पाहणारच आहोत, प्रत्येक हक्क पाहणार आहोत. यामध्ये कलम 14 पाहणार, 15 पाहणार, 16 पाहणार, असं करत 35 पर्यंत जाणार. डोंट वरी अबाउट इट, फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून समजून घ्या. मग सगळ्यात पहिला आहे समानतेचा अधिकार, राईट टू इक्वालिटी, 14 ते 18 पर्यंत. मग स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22, राईट टू फ्रीडम. मग आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, आर्टिकल 23 आणि 24, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉइटेशन. नंबर 4 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, 25 ते 28, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. त्यानंतर आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. नंतर होता मालमत्तेचा हक्क, आर्टिकल 31 मध्ये राईट टू प्रॉपर्टी. परंतु मग हा अधिकार 44वी घटना दुरुस्ती 1978 द्वारे रद्द करण्यात आला. ओके, आणि नंबर 7 होता घटनात्मक संरक्षणाचा हक्क, राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, आर्टिकल 32. मग टोटल 7 होते. आज 2025
आपल्याकडे टोटल 6 महत्वाचे मूलभूत हक्क आहे. हा जो मालमत्तेचा हक्क होता हा 44वी घटना दुरुस्ती 1978ने आपल्या संविधानातील भाग 3 मधून काढण्यात आला, रद्द करण्यात आला. तिथून काढून कुठं टाकण्यात आलं? संविधानामधील कलम 300A मध्ये टाकण्यात आता. आता तुम्हाला प्रश्न आहे काय की आपला राईट टू प्रॉपर्टी हा लीगल राईट आहे, सॉरी आपला राईट टू प्रॉपर्टी हा कॉन्स्टिट्यूशनल राईट असणार की फंडामेंटल राईट असणार? हो, 44वी घटना दुरुस्ती 1978च्या आधी हा राईट टू प्रॉपर्टी आपला फंडामेंटल राईट होता, मूलभूत हक्क होता. पण जेव्हा ह्याला भाग 3 मधून काढण्यात आलं आणि कलम 300A मध्ये टाकण्यात आलं, त्या पॉइंट पासनं मालमत्तेचा हक्क आपला संविधानिक हक्क झालेला आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट झालेला आहे. क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? चला मग आपल्याला हे सर्व हक्क पाहायचे आहेत. त्याच्यापूर्वी आपण काय करूया, हे जे सर्व मूलभूत हक्क आहेत त्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊयात. पहा काय आहे त्यांची सेपरेट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. पहिलं पॉइंट काय की या सर्व हक्कांपैकी काही हक्क हे केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. ओके, तर काही हक्क फक्त भारतीयांसाठी, तर काही हक्क सर्वांसाठी. मग आठवा, आपण नागरिकत्व जो टॉपिक होता ते पाहत होतो तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की बाबा जर एखादा व्यक्ती भारताचा नागरिक असेल तर त्याला काही हक्क सर्वांपेक्षा वेगळे भेटतात. सांगायचं तात्पर्य असा की काही हक्क हे फक्त त्या नागरिकासाठी असतात, भारतीय नागरिकासाठी असतात. मग कलम 15, 16, 29 आणि 30 हे 5 हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. कुठले आहेत ते आपण पाहून घेणारच आहोत. बट हे एवढं फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवा. मग मूलभूत हक्क पूर्णपणे निरंकुश नसतात, त्यांच्यावर वाजवी मर्यादा लादल्या जाऊ शकतात. मग आता तुम्ही म्हणाल की बाबा संविधानामध्ये दिलेलं आहे काय की बाबा मला भाषण करण्याचा अधिकार आहे, मग मी उठून सुटून कसलाही अभद्र भाषण करायला मला जमेल का? मी असं भाषण करू शकेल का की ज्यामुळे समाजामधील कम्युनल हार्मनी नष्ट होईल, समाजामध्ये दंगे निर्माण होतील? मी असं भाषण करू शकते का? नाही. माझ्या मूलभूत हक्कावरती सुद्धा वाजवी मर्यादा, ज्याला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स म्हटलं जातं, ते लादले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कोविड-19 मध्ये तुम्हाला बाहेर फिरण्याचा स्वातंत्र्य नव्हता. तुम्हाला स्ट्रिक्टली सरकारने सांगितलं की बाबा गप घरामध्ये बसायचं, बाहेर फिरायचं नाही. मग आता तुम्ही नाही म्हणू शकत का बाबा आम्हाला तर बाहेर फिरण्याचा अधिकार आहे, आम्हाला जायचंय, गोवाला ट्रिप करायची आहे. करू शकता का तुम्ही तसं? नाही. का? कारण की तुमचं बाहेर फिरणं हे एकंदरीत समाजाच्या हेल्थवर इम्पॅक्ट करू शकतो. म्हणून वाजवी मर्यादा प्रत्येकाच्या अधिकारावरती लादली गेलेली होती. राईट? म्हणजे हे मूलभूत अधिकार निरंकुश नसतात, त्यांच्यावरती मर्यादा लादली जाऊ शकते, ज्यांना इंग्लिशमध्ये रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असं म्हटलं जातं. क्लिअर पॉइंट? नेक्स्ट पॉइंट काय की हे हक्क मुख्यतः राज्याकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाईपासून व्यक्तीचे संरक्षण करतात. मग काहीही चूक जर का राज्याने केली म्हणजे सरकारने केली, त्यापासून आपला बचाव करायचा. राईट? मग फॉर एक्झाम्पल उद्या चालून सरकार काय म्हणते की बाबा आता आम्ही शाळा सुरू करणार नाही, आमच्याकडे आता गव्हर्नमेंट शाळाच नसणार, सर्व प्रायव्हेटच असणार. सरकार असं करू शकत नाही. आपलं संरक्षण आपण पाहू शकतो. त्यावेळी आपण कोर्टामध्ये धाव घेऊ शकतो आणि म्हणू शकतो पहा कलम 21A आम्हाला सांगतोय की तुम्ही कंपल्सरी एज्युकेशन देताय, फ्री आणि फेअर एज्युकेशन देत आहेत. मग अशा वेळी सरकार सांगू शकत नाही की आम्ही गव्हर्नमेंट शाळा बंद करणार. आमच्या स्वातंत्र्याचा, आमच्या हक्कांचा इथे प्रश्न आहे, म्हणून गव्हर्नमेंट शाळा ही असायलाच पाहिजे. राईट? नंतर नेक्स्ट पॉइंट काय की काही हक्क जे आहेत ते नकारात्मक असतात. नकारात्मक निगेटिव्ह सेन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही समान नाहीयेत, सॉरी तुम्ही समान आहात, किंवा काही केसेसमध्ये तुम्हाला रिझर्वेशन दिलं जाऊ शकतं, मूलभूत हक्कामध्ये दिलेलं आहे. कलम 17 अंतर्गत काय की अस्पृश्यता विरोधामध्ये काहीच अस्पृश्यता विरोधामध्ये हे सर्व वाटचाल केली जाईल. अस्पृश्यतेला कोणी मान्यता द्यायची नाही, त्याची पूर्ण रूढी परंपरा कोणीच पाळायची नाही. राईट? असं नकारात्मक हक्क आपल्याला 14, 15, 17, 18, 23, 24 यामध्ये पाहायला भेटतं. राईट? ज्यामध्ये राज्यांवर निर्बंध घातले जातात. फॉर एक्झाम्पल राज्यांवरती निर्बंध आहे कुठल्याच प्रकारची अस्पृश्यता मानण्यावरती.
राज्य, संसद, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद कुठल्याच पद्धतीची काय मानू शकत नाही, अस्पृश्यता मानू शकत नाही. त्यांच्यावरती हा नकारात्मक निर्बंध लागला गेलेला आहे. पण काही सकारात्मक हक्क सुद्धा असतात. जसं की कलम 19 मला बोलण्याचा हक्क आहे, कलम 21 मला जीवन जगण्याचा हक्क आहे, राईट. कलम 25 मला मला जे पाहिजे तो त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा हक्क आहे, राईट. हे काय आहे, सकारात्मक हक्क आहेत. यामध्ये व्यक्तींना विशिष्ट अधिकार दिले गेले आहेत आणि हे हक्क न्यायालयात अंमलात आणता येतात. त्यालाच काय म्हणतात, जस्टिशिएबल राईट्स असं म्हटलं जातं. कलम 13, 32 आणि 226 अंतर्गत हे सर्व आपण पाहूया. डोंट कन्फ्यूज विथ दीज नंबर्स, ओके. आणि सर्वोच्च न्यायालय या हक्कांची हमी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. जसं की कलम 32 अंतर्गत राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज मध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे की बाबा कुठलाही हक्क जर का दुखावला तर थेट कलम 32 अंतर्गत तुम्ही कोर्ट गाठू शकता. म्हणूनच सर्व मूलभूत हक्कांचं संरक्षण हे 32 कलम करतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 याला दी हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, ओके. पण कलम 32 बद्दलची जी काही माहिती आहे ती कलम 32 पाहताना आपण 100% घेणार. मग आता पहा, हे हक्क शाश्वत अथवा बदल होणारे नाहीत. दुरुस्ती करता येते पण संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या बाहेर जाऊ नये. आज स्पेसिफिकली आपण मूलभूत चौकट काय असते ते पाहणार आहोत. फक्त आतासाठी लक्षात ठेवा की बाबा या हक्कांमध्ये संसद जे आहे ते बदल करू शकतं, काही नवीन हक्क आणू शकतो, हे काही हक्क आपल्याकडून घेऊ शकतो, परत घेऊ शकतो. परंतु अट काय आहे की असल्या कुठल्याही बदलाने आपल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागायला नाही पाहिजे. ठीक आहे, मूलभूत चौकट काय आहे आपण समजून घेऊ. मग आणखीन एक पॉइंट लक्षात घ्या की जर का राष्ट्रीय आणीबाणी आपल्या भारतामध्ये लागू असेल तर अशा वेळी सुद्धा मूलभूत हक्क हे स्थगित म्हणजे सस्पेंड होऊ शकतात. इथे फक्त एक्सेप्शन काय, कलम 20 आणि कलम 21, ओके. कलम 20 आणि कलम 21 शिवाय युद्ध किंवा आक्रमणाच्या काळात जे काही आणीबाणी लादली गेलेली आहे अशा वेळी सर्व कलम सस्पेंड केले जाऊ शकतात आणि त्यातल्या त्यात कलम 19 चे सर्व हक्क फ्रॉम डे 1 निलंबित होऊन जातात, ओके. म्हणजे असं का आहे, फक्त 20 आणि 21 लाच का एक्सेप्शन आहे, कारण की 20 मध्ये राईट अगेन्स्ट राईट फ्रॉम दी प्रोटेक्शन आहे. कशाबद्दल, अवैध तुमची अटक करण्यापासून किंवा त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन भेटतं किंवा 21 मध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे, राईट. 20 आणि 21 हे हक्क सोडले तर बाकी सर्व हक्क तुमचे सस्पेंड शकतात राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी. त्याशिवाय कलम 31A, 31B आणि 31C ही कलमे मूलभूत हक्कांची व्याप्ती मर्यादित करतात. कसं करतात, कसं नाही, हे सर्व आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत, ओके. मग सशस्त्र दलांची काही हक्क कलम 33 द्वारे कमी करता येतात. फॉर एक्झाम्पल, जसं बाकीच्या ऑर्गनायझेशन्सचे काही अधिकारी किंवा वर्कर्स हे स्ट्राईकवर बसू शकतात की आमचा पगार वाढवा म्हणून, तसं आपले सैनिक, भारतीय सैनिक बसू शकत नाही. का, कलम 33 अंतर्गत त्यांना असा राईट टू स्ट्राईक हा अधिकारच दिला गेलेला नाहीये. तो अधिकार त्यांच्यासाठी नाहीये असं तुम्ही सांगू शकता, राईट. मग काही हक्क हे स्वतःच लागू असतात तर काहींसाठी कायदा करावा लागत असतो. मार्शल लॉ लागू झाल्यास त्या क्षेत्रातील मूलभूत हक्कांवर मर्यादा सुद्धा येऊ शकते. मार्शल लॉ पण काय असतं हे पण आपण पुढे पाहूया, राईट. तर चला, मग आता मी म्हटलं तुम्हाला कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे. मग बाबा चला आपण एक एक कलम घेऊया. सगळ्यात आधी कलम 12 म्हणजे काय असतं, काय दिलेलं आहे ते पाहूया. कलम 12 जे आहे त्यामध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. ती डेफिनेशन ऑफ स्टेट म्हणजे काय, की मी काय म्हणते की बाबा राज्य हे हक्क मोडून घेऊ शकत नाही, राज्याला हे हक्क द्यावे लागतील, राज्य हे करेल, राज्य ते करेल. पण द मेन क्वेश्चन इज हु इज राज्य, व्हॉट इज दिस राज्य, राज्य काय असतं ह्याची डेफिनेशन कलम 12 मध्ये दिलेली आहे. मग कलम 12 काय म्हणतं की बाबा लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल,
मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ, शहरी स्थानिक स्वराज्य योजना, ग्रामीण स्थानिक स्वराज्य योजना आणि सरकारच्या अधीन येणाऱ्या सर्व संस्था या या राज्याच्या व्याख्या अंतर्गत येतात. मग मी जर का उद्या म्हटलं की बाबा राज्य माझे भाषण किंवा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, अशा वेळी राज्य म्हणजे मी कोणाशी संबोधित करत आहे? या सर्वांशी. ओके, राज्याच्या डेफिनेशन मध्ये हे सर्व येत असतात. द डेफिनेशन ऑफ स्टेट गिवन इन कलम 12. कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन सॉरी नेक्स्ट पॉइंट काय आहे? कलम 13चा आहे. कलम 13 काय म्हणतो? इंटरेस्टिंग कलम आहे आणि याच्याच नंतर आपण मूलभूत चौकटीचा कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. काय म्हणतं पहा, संविधान येण्याआधीचे जे जुने कायदे मूलभूत हक्कांच्या विरुद्ध आहेत ते आपोआप अमान्य ठरतात. मग संविधानाची सुरुवात होण्याआधी जे कुठले कायदे अस्तित्वात होते आणि जर का ते कायदे मूलभूत हक्कांना मूलभूत हक्कांना एक प्रकारे मोडत असतील, त्यांचा भंग करत असतील, तर हे सर्व कायदे आपोआप अमान्य ठरतील असं या कलमामध्ये सांगितलेलं आहे. त्याशिवाय सरकारने पुढे असे नवे कायदे करू नयेत जे नागरिकांच्या मूलभूत हक्कांना धोका देतील. जर का असं केलं गेलं तर हे कायदे वैध मानले जात नाही. म्हणजे ढोबळमानाने सांगायचं झालं तर काय, की असा कुठलाही कायदा जो सरकारने आणला परंतु तो मूलभूत हक्कांना धोका पोहोचवत असेल तर असा कुठलाही हक्क मान्य करण्यात येणार नाही किंवा तो वैध ठरवला जाणार नाही. ठीक आहे, मग आता न्यायालयाला काय अधिकार आहे की असा कोणताही कायदा दिसला तर तो रद्द करू शकतो. न्यायालयाला कंप्लीट पॉवर दिलेला आहे. तुम्हाला दिसला ना कुठला तरी हक्क जो मूलभूत हक्कांना मोडत आहे, रद्द करून टाका, काही हरकत नाही. यालाच कुठलं कॉन्सेप्ट म्हणतात? ज्युडिशियल रिव्ह्यूचं कॉन्सेप्ट म्हणतात. राईट, न्यायिक पुनर्विलोकन असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. मग आता पहा, कलम 13 काय म्हणतो की बाबा कुठलाही कायदा जर का मूलभूत हक्कांना धोका देत असेल तर तो कायदा तुम्ही काय करून टाका? अमान्य करून टाका. राईट, पण मग कायदा, लॉ या शब्दांतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? अनेक गोष्टी येऊ शकतात. ह्याची माहिती सुद्धा या कलम 13 मध्ये दिली आहे. कायदा या शब्दात नियम येऊ शकतात, आदेश, अध्यादेश, प्रथा, रूढी हे सर्व समाविष्ट आहेत. या कलमाचा आपल्याला जर का मुख्य हेतू समजून घ्यायचा असेल, काय आहे तो? की नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित, काहीही झालं तरी बाबा सुरक्षित ठेवणं. म्हणूनच पहा, जेव्हा जस्टिशिएबल हा वैशिष्ट्य आलं होता तिथे कलम 13, 32 आणि 226 दिलं होतं. मग कलम 13 का दिलं होतं हा पॉइंट लक्षात आला? ज्युडिशियल रिव्ह्यूचं एक प्रकारे कॉन्सेप्ट या कलम 13 मध्ये दिलेला आहे. म्हणून हा कलम 13 आपल्या हक्कांचं संरक्षण करू शकतो. राईट, मग यातूनच बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन ही संकल्पना केशवानंद भारती केस 1973 मध्ये मांडली गेली. आता ही काय होती संकल्पना समजून घेऊया आधी. ओके, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन समजणं गरजेचं आहे, कारण की याच घटकामध्ये नाही, आपल्याला वेगवेगळ्या घटकांमध्ये हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, मूलभूत चौकट हे जे कॉन्सेप्ट आहे हे लागणार आहे. मग आता लेट अस गो इन अ स्टोरी फॉर्मॅट. काय होतं सगळ्यात आधी, कशा कशा टप्प्याटप्प्याने यामध्ये चेंज होत राहतात ते पाहून घेऊया. कसं एकंदरीत सरकारमध्ये आणि न्यायव्यवस्थेमध्ये एक प्रकारे जुगलबंदी चालू असते हे तुम्हाला लक्षात येईल. पहा या पूर्ण क्रोनॉलॉजीने. पहा, सर्वात आधी 1950 मध्ये आपला संविधान लागू होतो, 26 जानेवारी 1950 ला. राईट, हे सर्व माहिती. जेव्हा संविधान लागू झाला तेव्हा न्यायालयांना काही अधिकार दिले होते, 100% दिले होते. परंतु यामध्ये हे स्पष्टच केलं नव्हतं की बाबा आपले जे संसद आहे त्याला या संविधानामध्ये बदल करण्याचा किती हक्क आहे. सांगितलं होतं की जर काही बदल करायचा असेल संविधान, पण किती, लिमिटच मेन्शन केलेली नव्हती, स्पष्टच केलेलं नव्हतं. ओके, न्यायालयांना कायदे तपासण्याचा अधिकार मिळतो, पण संविधान किती बदलू शकते हे स्पष्ट नसते. पहा, त्यावेळी 1950 मग लागतात. संविधान लागू झाल्याच्या 1 वर्षाच्या आत भांडणं लागायला सुरुवात होते. कसं होते पहा, सरकार काय करते त्यावेळी जमीनदारी प्रथा रद्द करून टाकते आणि असे कायदे आणते की बाबा ज्याने जमीनदारी पद्धत रद्द होऊन जाईल. जमीनदारी पद्धत रद्द केल्यामुळे काय होतं
तेव्हाचे जे जमीनदार होते ते रागावतात. ते म्हणतात की बाबा तुम्ही तुमच्या संविधानामध्ये कलम 31 अंतर्गत मला मूलभूत हक्क दिलेला आहे मालमत्तेचा, आणि तुम्ही आता जबरदस्तीने माझी जागा, माझी जमीन घेऊन चाललेला आहेत. हा माझ्या मूलभूत हक्कांचा भंग नव्हे का? मी आता कोर्टात जाणार, असं तेव्हाचे जमीनदार म्हणतात आणि ते जातात सुद्धा. पहा होतं काय, एक जमीनदार न्यायालयात जातात आणि म्हणतात की हे कायदे त्यांचे मालमत्ता हक्कांचे भंग करतात. म्हणजे कलम 31 भंग करतात. आणि कलम 19 मध्ये सुद्धा 19 पोटकलम 1 खंड F या अंतर्गत सुद्धा आपल्याला राईट टू प्रॉपर्टी हे दिसतं. हे सुद्धा काढण्यात आलेलं आहे 44व्या घटना दुरुस्ती बाय द वे. पण मग जमीनदार म्हणतात की बा हा आमचं 19 आणि 31 तर भंग आहे, आमच्या मूलभूत हक्कांचं भंग आहे, कसं जमेल असं? मग तेव्हा न्यायालय म्हणतात की बरोबर आहे, आपल्या मूलभूत हक्क दिलेले आहे, मूलभूत हक्कांना असं दुखवू शकत नाही. कलम 32 अंतर्गत हे न्यायालयामध्ये आलेले आहेत. आता आपण ह्यांचं जे हक्क आहे ह्यांना मिळवून द्यायचं, म्हणून न्यायालय काय करतो, जमीनदाराच्या बाजूने निर्णय देतो. पण सरकारला ते पटत नाही. सरकारना जमीन सुधारणा करायची होती, सरकारना रेव्होल्युशन आणायचं होतं, सरकारला काय करायचं होतं, सर्व जमीन वाटायची होती लोकांमध्ये. म्हणून सरकार काय करते, त्यावेळची जमीन सुधारणा वाचवण्यासाठी 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करते. फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, जस्ट विदिन अ इयर ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधान लागू झाल्याच्या 1 वर्षाच्या आत पहिली घटना दुरुस्ती. काय म्हणते ही पहिली घटना दुरुस्ती, पहा काय म्हणते की की यामध्ये जमीनदारांचे जे काही हक्क आहेत ते काढले गेलेले आहेत. जमीन एक प्रकारे लँड रिफॉर्म्स ते संबंधित जे काही कायदे आहेत, जे काही ऍक्ट्स आहेत ते मान्य केले जातील, आणि जर का जमीनदारांकडनं जागा घ्यावी लागली तर तीही घेतली जाईल असं सांगण्यात येतं. जमीनदार पुन्हा संतप्त होतात, पुन्हा रागावतात. 1951 मध्ये जमीनदार पहिल्या दुरुस्तीला आव्हान देण्यासाठी शंकरी प्रसाद खटला दाखल करतात. ओके, 1951 मध्ये सर्वात पहिल्यांदा शंकरी प्रसाद खटला दाखल होतो. यामध्ये काय निर्णय, पहा, सुप्रीम कोर्ट सांगते की संसदेला अमर्याद दुरुस्तीचा हक्क आहे. ते मूलभूत हक्क सुद्धा बदलू शकतात, आणि घटना दुरुस्तीला आर्टिकल 13 लागू होत नाही, कारण दुरुस्ती हा कायदा नाही. आता आठवा नीट, कलम 13 मध्ये काय म्हटलेलं आहे, असा कुठलाच कायदा जो मूलभूत हक्कांना भंग करत असेल तो अमान्य ठरेल. पण सुप्रीम कोर्ट डोकं लढवतो. सुप्रीम कोर्ट काय म्हणतो की बाबा घटना दुरुस्ती जी आहे ती कायदाच नाहीये, घटना दुरुस्ती आहे, त्याला तुम्ही कायद्याच्या डेफिनेशन मध्ये घेऊ नका. मग कायद्याच्या डेफिनेशन मध्ये जे काही शब्द कलम 13 मध्ये दिलेले होते, सुप्रीम कोर्ट म्हणतं घटना दुरुस्ती हा कायदा नाही, दुरुस्तीला तुम्ही कायदा समजू नका, आणि म्हणून त्यावरती आर्टिकल 13 सुद्धा लागू होणार नाही असं डिक्लेअर केलं जातं. आणि काय म्हटलं जातं की बाबा पार्लमेंटला एक प्रकारे अमर्याद चेंजेस करण्याचे हक्क दिलेले आहेत. ओके, मग आता पहा, मग पुन्हा 1965 मध्ये सज्जन सिंग प्रकरण कोर्टामध्ये चालतो. तेव्हा सुप्रीम कोर्ट पुन्हा म्हणतो की संसदेला सर्व हक्कांमध्ये बदल करण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. पण अशा वेळी 1965 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काही जजेसला वाटतं की बाबा आपण ही एवढी पॉवर जी संसदेला देत आहोत ती कदाचित चुकीची तर असं नाहीये का, कारण की आपण अमर्याद पॉवर्स देतोय, त्यांना कितीही बदल करा म्हणून सांगतोय. आपली लोकशाही एका ऑटोक्रॅटिक गव्हर्नमेंटमध्ये कन्वर्ट व्हायला काय वेळ लागणार आहे अशा वेळी, राईट? मग त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा अशी ही पाल चुकचुकते. मग काय होतं पहा, 1967 मध्ये गोलकनाथ प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये येतो, आणि यावेळी याच्या आधीचे जेवढे काही निर्णय आहेत ते सुप्रीम कोर्ट पालटून देत. ते म्हणतं की नो, संसदेला मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही, राईट? की संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही. मग तेव्हा सरकार जी आहे ती डोकं लढवते. सरकार काय म्हणते, गोलकनाथ केसने काय म्हटलंय आम्हाला, की आम्हाला मूलभूत हक्क यामध्ये बदल करण्याचा हक्क नाहीये ना, ठीक आहे. सरकार काय करते, हा निर्णय उलथवण्यासाठी मोठ्या दुरुस्त्या करते, जसं की 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती. मग यामध्ये काय ठरतं पहा,
1971 मध्ये सरकार काय करते, 24वी घटना दुरुस्ती आणते आणि यामध्ये स्पष्टपणे सांगते की संसदेला स्पष्टपणे संविधान बदलण्याचा व वाढवण्याचा अधिकार आहे. आणि 1971 मध्ये 25वी घटना दुरुस्ती आणली जाते, ज्यामध्ये काय म्हटलं जातं, मालमत्ता हक्कांवर निर्बंध आणण्याचं आणि न्यायालयीन पुनरावलोकनाची जी काही कॅपॅसिटी आहे ते कमी करण्याचा प्रयत्न या 25व्या घटना दुरुस्तीमध्ये केला जातो. मग हे जे काही दुरुस्त्या सरकारने केलेल्या आहेत, एक प्रकारे कोर्टाचा निर्णय पालटण्यासाठी स्वतःला जे अधिकार दिलेले आहेत त्याचा ते पाहून अनेक जण सरकारच्या विरोधामध्ये आव्हान देतात, सरकारच्या विरोधामध्ये कोर्टात जातात. मग अशा वेळी शेवटी 1972-73 मध्ये केशवानंद भारती खटला हा सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि हा सुप्रीम कोर्ट काय म्हणतो की ओके, प्रत्येक संसदेला काय अधिकार आहे, प्रत्येक संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाचा मूलभूत ढाचा नष्ट करू शकत नाही. यालाच बेसिक स्ट्रक्चर, यालाच मूलभूत चौकट असं म्हटलं आहे. मग केशवानंद भारती केसमध्ये जे 13 न्यायाधीशांचं जे व्यासपीठ बसतं, राईट, त्यामध्ये हे निर्णय होतं की बाबा संसदेला अधिकार आहे 100%, यू कॅन चेंज, बट कंडिशन्स अप्लाय. काय की तुम्ही कुठल्याच बेसिक स्ट्रक्चरला हात लावायला नाही पाहिजे. मग आता हे बेसिक स्ट्रक्चर काय आहे, याची डेफिनिशन काय आहे, याचा अर्थ काय, ह्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे स्पष्ट नाही. न्यायालय म्हटलं की बाबा आम्हाला जर वाटलं की हे बेसिक स्ट्रक्चरच्या अंतर्गत येतं, आम्ही त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणणार. अशी आपल्याकडे वेगवेगळी लिस्ट सुद्धा तयार झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा फेडरलिझम हा पॉइंट समजत होतो त्यावेळी आपण पाहिलेलं फेडरलिझम हे बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. ओके, मग कुठलीही गोष्ट जर का बेसिक स्ट्रक्चरला, फेडरलिझमला हानी पोहोचवत असेल तर ती गोष्ट मान्य केली जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, असे बेसिक स्ट्रक्चरचे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत, पण इथून एकंदरीत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अधिकृतपणे जन्माला आलेली आहे, ज्याची एकंदरीत माहिती आपल्याला आर्टिकल 13 अंतर्गत पाहायला भेटते. क्लिअर? चला, मग आता झालं बेसिक स्ट्रक्चर, झालं कलम 12, झालं कलम 13, झालं. घेऊयात आता आपण इथून पुढे समतेचा अधिकार, राईट टू इक्वालिटी, आर्टिकल 14 टू आर्टिकल 18. एक एक कायदा आपण एक एक कलम आपण पाहत जाऊया. चल, सगळ्यात आधी आहे कलम 14, आर्टिकल 14. काय सांगतो पहा. पॉइंट नंबर 1, प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समानता दिली जाते. मग एखादं मर्डर मी करू दे किंवा एखादा मर्डर एखादा खासदार अथवा आमदार करू दे, त्यांना कायद्यासमोर समान राखलं जातं. असं नाहीये की तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल, आपल्याला दिली जाणार नाही. सर्वजण कायद्यासमोर समान असतील, त्याशिवाय कोणालाही विशेष अधिकार दिला जात नाही. हा जो कायदा आहे हा भारताच्या नागरिकांना आणि परदेशी व्यक्तींना दोघांनाही लागू होत होतं आणि कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही असं यामध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. मग आता या कलम 14 अंतर्गत दोन कॉन्सेप्ट. पहिला आहे इक्वालिटी बिफोर लॉ, जी एक ब्रिटिश संकल्पना आहे. सर्वजण कायद्यासमोर समान आहे. नकारात्मक स्वरूप आहे का, कारण की कोणालाही विशेष वागणूक यामध्ये दिली जात नाही. तू कोणही असू दे, तू राष्ट्रपती असू दे, पंतप्रधान असू दे, राज्यपाल असू दे, कुठला न्यायाधीश असू दे, सरन्यायाधीश असू दे किंवा गावाकडचा एक ग्रामीण शेतकरी असू दे, सर्वजण कायद्यासमोर काय आहेत, समान आहे. कोणालाही विशेष असे अधिकार दिले गेलेले नाहीयेत. त्याला आपण इक्वालिटी बिफोर लॉ हा कॉन्सेप्ट म्हणत असतो आणि हा कॉन्सेप्ट नकारात्मक स्वरूपाचा आहे आणि ब्रिटिशांनी दिलेला आहे. याच्यात एक्झॅक्ट अपोजिट आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे एक प्रकारे सेकंड, ओके, इथे ते प्रिंट झालेलं नाहीये, आय जस्ट राईट इट डाऊन फॉर यू. दुसरा आहे कॉन्सेप्ट बी, इक्वालिटी, सॉरी, इक्वालिटी बिफोर लॉ, आणि दुसरं कॉन्सेप्ट असतं इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वल प्रोटेक्शन लॉ ऑफ लॉ हे एक अमेरिकन कॉन्सेप्ट आहे. पहा, अमेरिकन कॉन्सेप्ट काय म्हणतं हे, यामध्ये तुम्हाला
पॉझिटिव्ह कनोटेशन पाहायला भेटते, पॉझिटिव्ह स्वरूप आहे याचं. यामध्ये काय सांगण्यात येतं की बाबा कोणीही कुठलाही दोष करू दे किंवा कोणाला संरक्षण पाहिजे असेल, सर्वजण समान असतील कायद्यासमोर. ऑल विल बी ट्रीटेड अलाइक, अलाइक्स विल ट्रीटेड अलाइक, अनलाइक विल बी ट्रीटेड अनलाइक. म्हणजे यामध्ये रिझर्वेशनचं कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला भेटतं. का? कारण की अनटचेबल्स लेटस से किंवा दलित्स आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाइप्स, यांना तेवढे हक्क भेटलेले नाही आहेत, राईट, अनेक वर्षांपासून. मग त्यांना हक्क दिले जातात, इक्वल प्रोटेक्शन दिलं जाईल कायद्याचा, राईट. ह्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह कनोटेशन पाहायला भेटतं आणि हे काय आहे, एक अमेरिकन कॉन्सेप्ट आहे. ओके, मग आता पहा, जस्ट अ सेकंड. मग आता पहा, याच कलम 14 अंतर्गत आपल्याला एक रूल पाहायला भेटतो, ज्याला रूल ऑफ लॉ असं म्हटलं जातं, जे एका ब्रिटिश अधिकारी A.V. डायसी याने दिलेला आहे. मग तो 3 गोष्टी सांगतो. गोष्ट क्रमांक 1, अनिर्बंध सत्ता नाही, कोणालाही अमर्याद अधिकार दिले गेलेले नाहीत, सर्वांचे अधिकार संविधानाअंतर्गत लिमिटेड आहेत. नंबर 2, काय, कायद्यासमोर सर्व समान आहे, कोणाच्या विरोधातही भेदभाव होणार नाही. आणि नंबर 3, व्यक्तींच्या हक्कांचे सर्वोच्चत्व आहे, व्यक्तीचे हक्कच सर्वाच्या वर आहेत असं इथे मानलं गेलेलं आहे. पण भारतीय संविधानामध्ये हे 2 कॉन्सेप्ट मानले जातात, पण हा तिसरा कॉन्सेप्ट मानला जात नाही. भारतीय संविधानामध्ये आपल्या संविधानाची सर्वोच्चता आहे, संविधानाची सर्वोच्चता आहे, व्यक्तींच्या हक्कांची नाही. व्यक्तींचे हक्क या संविधानामधनं भेटतात, संविधान सर्वोच्च आहे आपल्याला. ओके, थर्ड पॉइंट, भारताच्या संविधानामध्ये मानलं जात नाही. पण हा जो कलम 14 आहे, या कलम 14चे काही अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. काय काय आहेत ते पाहून घेऊ. पहिलं, आर्टिकल 361, ज्यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना हे कोर्टात उत्तरदायी नाहीत. मग जर का त्यांच्या विरोधामध्ये कुठला एक तर जर ते ऑफिसमध्ये असतील तर त्यांच्या विरोधामध्ये कुठलाच क्रिमिनल केस दाखल करता येऊ शकत नाही, त्यांना अटक होऊ शकत नाही, कैद होऊ शकत नाही. आणि जर का कुठला सिव्हिल केस असेल, प्रॉपर्टी डिस्प्यूट वगैरे असेल किंवा फॅमिली मॅटरचा केस असेल, अशा वेळी त्यांना मिनिमम 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागते, तरच हा खटला त्यांच्यावरती भरता येतो, राईट. हे झालं कलम 361. मग 105 अंतर्गत पहा, जेवढे काही खासदार संसदेमध्ये बसलेले आहेत त्यांना आपल्या कृतींसाठी कोर्टात कारवाई केली जाऊ शकत नाही, त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या कृतींसाठी कारवाई केली जाऊ शकत नाही. सेम विधानसभेच्या आमदारांसाठी सुद्धा लागू होतं. पहा, विधानसभेतील आमदारांची काही कृती आहे ती कोर्टामध्ये त्याच्यावरती विचारपूस केली जाऊ शकत नाही. ओके, आणि त्यांच्यावर क्रिमिनल केस सुद्धा दाखल होऊ शकत नाही, अनलेस अंटिल अँड अनलेस दे आर इन सेशन ऑफ द पार्लमेंट, जर ते पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये कामात असतील तर. ठीक आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 31C. आर्टिकल 31C A, B, C आपण पाहणार आहोत पुढे. पण 31C काय म्हणतो की काही कायद्यांमध्ये कलम 14 लागणार नाही. काही कायद्यांमध्ये कुठले कायदे ते आपण आर्टिकल 31C पाहताना पाहूया. मग फॉरेन सॉव्हरेन्स किंवा अम्बॅसेडर्स, हे जे काही परदेशी राष्ट्रप्रमुख किंवा राजदूत आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जाईल. अशा वेळी आपण जे म्हणतो सर्वजण कायद्यासमोर इक्वल आहेत, ते ह्यांना लागू होणार नाही. आणि सेम युनायटेड नेशनच्या ज्या काही संस्था आहेत त्यांना सुद्धा विशेष सूट दिली गेलेली आहे. क्लिअर, इथपर्यंत कळलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे कलम 15. कलम 15 पोट कलम 1 मध्ये भेदभावाच्या विरोधामध्ये म्हणजे भेदभावाची मनाई केली गेलेली आहे. कुठल्या बेसिसवरती पहा, राज्य संस्था, राज्य ज्याची डेफिनेशन कलम 12 मध्ये आहे, ही खालील 5 कारणांवर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करू शकते. मग कुठल्या कारणांवरती हो? कारण क्रमांक 1, धर्म, रिलिजन, राईट, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, या 5 कारणांच्या बेसिसवरती कोणाच्या विरोधामध्येही भेदभाव केली जाऊ शकत नाही. पण या 5 कारणाच्या विपरीत जर कुठले कारण असतील तर केली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखाद्याच्या वयाच्या वर्ण भेदभाव होऊ शकतं, शिक्षणाच्या वर्ण भेदभाव होऊ शकतं, कंपल्सरी, पॉसिबल, बट
धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या बेसिसवरती काय होऊ शकत नाही, भेदभाव होऊ शकत नाही. आता पहा, भेदभाव हा कोणाला लागू आहे? कलम 15 पोटकलम 1 अंतर्गत फक्त राज्य संस्थांना भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. प्रायव्हेट फर्म्स करू शकतात, पण कलम 15 पोटकलम 2 यांमध्ये राज्य आणि खाजगी व्यक्तींना दोघांनाही भेदभाव करण्यास सक्त मनाई केलेली आहे. जसे की फॉर एक्झाम्पल दुकानात किंवा सार्वजनिक ठिकाणांमध्ये, रस्त्यांमध्ये, हॉटेलवरती जर कोणाला प्रवेश नाकारलं गेलं तर त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. का? कारण की ते कलम 15 पोटकलम 2 अंतर्गत ना तर राज्य नाही कुठले खाजगी व्यक्ती तो भेदभाव करू शकतात. ओके. त्याशिवाय कलम 15 पोटकलम 3 काय म्हणतं पहा, परंतु या कलमाअंतर्गत महिला आणि बालकांसाठी विशेष तरतूद केली जाऊ शकते. आपणच म्हटलो की बाबा लिंगांच्या वरती भेदभाव करायचा नाही, परंतु महिलांसाठी आणि बालकांसाठी काही विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल बालकांना मोफत शिक्षण दिलं जाऊ शकतं, सक्तीचं शिक्षण दिलं जाऊ शकतं, महिलांसाठी काही विशेष लाभ दिले जाऊ शकतात, राईट. तसंच त्याच पद्धतीने आहे कलम 15 पोटकलम 4 ज्यामध्ये जे काही मागासवर्गीय आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, त्यांच्यासाठी विशेष तरतुदी लागू केल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल त्यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागासवर्गीय आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीमधील आहेत त्यांच्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे. हे पॉइंट कलम 15 पोटकलम 4 पहिल्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झालेला आहे. ओके. त्यानंतर पहा कलम 15 पोटकलम 5 काय म्हणतो की शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष तरतूद केलेली आहे. मग मागास वर्गांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी ही विशेष तरतूद करण्यात येते आणि अल्पसंख्याक जे शैक्षणिक यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या ज्या काही माफ करा, यामध्ये जे काही मागासवर्गीय आहेत त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये एक प्रकारे रिझर्वेशन दिलेलं आहे EWS कॅटेगरीसाठी परहॅप्स. ओके. 10% रिझर्वेशन. पण हे रिझर्वेशन शैक्षणिक संस्थांपैकी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये असणार आहे. म्हणजे कुठल्या मायनॉरिटीच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये हा रिझर्वेशन भेटणार नाही, बाकी जनरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये हे भेटून जाईल. ओके. हे जे चेंज आहे ही 93वी घटना दुरुस्ती 2005 ने समाविष्ट केलेलं आहे. हे EWS बद्दल नाही आहे. मग नेक्स्ट पॉइंट क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअरचा. क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर म्हणजे काय? जर मागास वर्गातही आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक असतील तर सक्षम लोक म्हणजे क्रीमी लेअरचे लोक असतील तर ते लाभ घेऊ शकत नाही. पण जर जे खरोखरच मागास आहेत, नॉन क्रीमी लेअरचे आहेत, अशा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळतो. ओके. मग त्यानंतर पहा, त्यानंतर आर्थिक नोकरीतील तरतुदी. स्थानिक रहिवासी अट दिली गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल काही राज्यांसाठी संसद नियम बनवू शकते की बाबा या राज्यांमध्ये काम करण्यासाठी त्याच राज्याचे व्यक्ती एक प्रकारे वर्कर म्हणून काम करू शकतात, इतर राज्यांचे येऊ शकत नाही. किंवा मग जर का समजा फॉर एक्झाम्पल 100 जागा आहेत तर यापैकी 70 जागा फक्त महाराष्ट्रीयांसाठी, बाकी 30 जागा इतर राज्यांसाठी असतील असं ठरवता येऊ शकतं, पण ते संसद ठरवणार आहे. ओके. मग अशा वेळी मागासवर्गीयांसाठी काही नोकऱ्या आरक्षित सुद्धा ठेवल्या जाऊ शकतात. आणि मग आहे EWS चं, जे मी आधी सांगितलं होतं, दिस इज ऍक्च्युअल पॉइंट. काय की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. शिक्षणामध्ये 103 नंबरची घटना दुरुस्ती 2011 ने. क्लिअर झालं. कलम 15 14 आणि कलम 15 पाहिलेला आहे. येऊया आता कलम 16 वरती. कलम 16 समान संधी बद्दल माहिती काय म्हणतो? कोणालाही जॉब करण्याची समान संधी आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी नोकरीत समान संधी दिली जात आहे. कोणालाही अन्यायाने नकार देता येत नाही, भेदभाव करता येत नाही. मग कुठल्या घटकांवरती भेदभाव करता येत नाही? धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान आणि निवास या बेसिसवरती भेदभाव करता येऊ शकत नाही कोणालाही जॉब देण्यामध्ये. मग फॉर एक्झाम्पल कोण म्हणू शकत नाही की बाबा तू तर मुलगी आहे तुला जॉब भेटणार नाही, किंवा तू तर या कुळाचा आहे, या जातीचा आहे म्हणून तुला जॉब भेटणार नाही, असं चालणार नाही. परंतु
या कलम 16ला सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. काय काय आहेत ते पहा. कलम 16 पोटकलम 3 यामध्ये काय, स्थानिक रहिवासी अट. त्यामध्ये काय म्हणतं संसद की बाबा जर का गरज भासली, जर का असं झालं की बाबा लोकल लोकांना पॉप्युलेशन नाही, अशा वेळी संसद हे डिक्लेअर करू शकतं की या भारत जागेमधील लोकांना आरक्षण दिलं गेलेलं आहे जॉबमध्ये, मग बाकीच्यांना जॉब दिला जाईल. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मध्येच ही गोष्ट हरियाणामध्ये सुद्धा चालू होती करंट अफेअर्स मध्ये की बाबा तिथे कलम 16 पोटकलम 3 राहिवासी अट लागू करण्यात येईल. मग आहे कलम 16 पोटकलम 4 ज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे, जे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या एक प्रकारे मागास आहेत, त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचं काम हे कलम 16 पोटकलम 4 करतं. त्याशिवाय कलम 16 पोटकलम 4A काय म्हणतं की बाबा अनुसूचित जातींसाठी आणि अनुसूचित जमातींसाठी प्रमोशन मध्ये सुद्धा रिझर्वेशन ठेवता येऊ शकतं, पदोन्नतीमध्ये सुद्धा आरक्षण देता येत असतं. राईट. मग मग आहे कलम 16 पोटकलम 4B ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, न भरलेल्या आरक्षित जागांचा स्वतंत्र वर्ग तयार केला जाऊ शकतो. म्हणजे काय, एखाद्या वर्षी न भरलेल्या आरक्षित पदांना स्वतंत्र वर्ग मांडता येऊ शकतं. त्यामुळे 50% आरक्षण मर्यादा लागू होत नाही, जो पॉइंट 81वी घटना दुरुस्ती 2000 याने ऍड केला गेला होता. राईट. मग नंतर आहे कलम 16 पोटकलम 5 काय म्हणतो, धार्मिक संस्थांमधील अट. काय की फॉर एक्झाम्पल कुठली एखादी शीख धर्मीयांची संस्था आहे, मग तिथला अध्यक्ष हा शीखच असायला पाहिजे अशी अट लादली जाऊ शकते. असं नाहीये की बाबा मग कुठल्याही धर्माचे येऊन त्या शीख संस्थेमध्ये अध्यक्ष बनत आहेत, जमणार नाही. धार्मिक संस्था आहे तर अध्यक्ष सुद्धा त्याच धर्माचा असेल, अशी अट सुद्धा कलम 16 पोटकलम 5 मध्ये बांधण्यात आलेली आहे. राईट. मग त्याशिवाय आणखीन एक पॉइंट ऍड करा इथे, जस्ट अ सेकंड. कलम 16 पोटकलम 6 ज्यामध्ये EWS साठी 10% रिझर्वेशन जॉब्स मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 15 पोटकलम 5 मध्ये एक प्रकारे एज्युकेशन साठी, कलम 16 पोटकलम 6 मध्ये जॉब्स साठी. ओके. नंतर नेक्स्ट आपल्याला हक्क बघायचा आहे तो म्हणजे अस्पृश्यता. कलम 17. राईट. कलम 17 काय म्हणतो, यामध्ये अस्पृश्यता पूर्णपणे बंद केलेली आहे. कोणत्याही स्वरूपात पाळणं गुन्हा आहे. दोषींना शिक्षा दिली जाऊ शकते, कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. म्हणूनच लगेच अस्पृश्यता कायदा 1955 आणण्यात आलेला होता. कलम 17 वर आधारित हा कायदा होता. याच कायद्याचं पुढे नाव बदललं गेलं 1976 मध्ये आणि ते बदलून नागरी हक्क संरक्षण कायदा असं करण्यात आलेलं होतं. याच अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये आपल्याला भारतामध्ये अनेक कायदे पाहायला भेटतात, जसं की अॅट्रॉसिटीज ऍक्ट आहे 1989चा, ज्यामध्ये SC आणि ST या व्यक्तींवरती अत्याचार केलं तर कठोर शिक्षा होते पहा. ओके. त्याशिवाय हे जे शब्द आहे अस्पृश्यता, या शब्दाचं प्रॉपर डेफिनेशन आपल्याला संविधानामध्ये पाहायला भेटत नाही. संविधानात शब्दाची व्याख्या नाही, तरीही कोणताही सामाजिक बहिष्कार अथवा भेदभाव हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये फक्त राज्यांवरतीच नाही तर खाजगी व्यक्तींवर सुद्धा हा गुन्हा लागू होऊ शकतो. जर एखादा व्यक्ती जो निवडणूक लढणार होता पण अस्पृश्यता अंतर्गत त्याला गुन्हा दाखल झालेला आहे, त्याने अस्पृश्यता पाळलेली आहे, अशा वेळी सुद्धा तो निवडणुकीस अपात्र ठरवता येऊ शकतं. यामध्ये ह्या कलम 17ला समानतेच्या हक्कातील सुवर्ण कलम असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कलम 14 ते 18 मधील हा सर्वात महत्वाचा हक्क आहे असं डिक्लेअर केलं गेलेलं आहे. क्लिअर. कलम 17 सर्वात सोपा हक्क. मग आता आहे लास्ट हक्क, ते म्हणजे कलम 18. काय म्हणतं, यामध्ये तुमचे किताब काढून घेतलेले आहेत. म्हणजे समजा कोणाला महाराज, राजा साहेब, महाराणी, राणी साहेब, बेगम असं काहीतरी म्हटलं गेलेलं असेल, ते हक्क हे टायटल्स आता वापरता येणार नाही. सरकारी कामकाजांमध्ये हे टायटल्स वापरता येणार नाही असं सांगण्यात येतं. काय, किताब नष्ट केले गेले, हेरिडेटरी टायटल्स एंडेड.
महाराजा राव बहादूर, राय बहादूर यासारख्या वंश परंपरागत पदव्या पूर्णपणे रद्द करण्यात आला आणि अशा किताबांचा वापर आता कोणालाही करायला जमणार नाही. ही देणगी द्यायची सुद्धा कोणाला परवानगी नाही. ओके, सर्वजण काय आहेत, समान आहेत असं सांगण्यात येतं. मग या कलम 18 अंतर्गत 4 प्रकारच्या बंदी लादल्या गेलेल्या आहेत. पहिली मुख्य बंदी, प्रोहिबिशन, काय, राज्य संस्थेवर बंदी आहे. काय सांगतं पहा, की भारत सरकार कोणालाही किताब किंवा पदवी देऊ शकत नाही. मग भारत सरकार उद्या होऊन कोणाला राजा साहेब असा किताब देऊ शकत नाही. ओके, बंदी क्रमांक 2, प्रोहिबिशन नंबर 2, भारतीय नागरिकांवरती बंदी. मग काय, की कुठलाही भारतीय नागरिक परदेशातून किताब अथवा पदवी स्वीकारू शकत नाही. मग उद्या चालून मी इंग्लंडच्या राणीकडनं स्वतःसाठी महाराणीची पदवी स्वीकारू शकत नाही. ओके, नंबर 3, परदेशी व्यक्ती, ऑफिस ऑफ प्रॉफिट. मग जर एखादा व्यक्ती भारतामध्ये नोकरी करत आहे किंवा भारतामध्ये एखाद्या पदावर असलेला आहे, अशा वेळी ते परदेशी नागरिक राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय परदेशातून कोणताही किताब घेऊ शकत नाही. मग ते भारतामध्ये काम करत आहेत तर अशा वेळी त्यांना राष्ट्रपतीच्या परमिशन शिवाय कुठलाही पद, कुठलाही किताब धारण करता येणार नाही. राईट. आणि क्रमांक 4, प्रोहिबिशन नंबर 4, काय, भारतीय जे परदेशी ऑफिस ऑफ प्रॉफिट असताना, म्हणजे काय, तर भारतातील काही व्यक्ती नफ्याच्या पदावर काम करत आहेत, ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल ते प्राईम मिनिस्टर ऑफिस ऑफ प्रॉफिट आहेत, एक गव्हर्नर ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे ते, राईट. मग असलेला असा भारतीय किंवा परदेशी इतर देशाकडून काही प्रेझेंट्स म्हणजे गिफ्ट्स, इमॉल्युमेंट्स, राईट, बोनसेस किंवा ऑफिस राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. अशा वेळी त्यांना राष्ट्रपतींच्या परमिशनची गरज लागणार आहे. पण इथे पहा, भारताने काय केलेले आहेत, राष्ट्रीय पुरस्कार सुरू केलेले आहेत. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, राईट, हे सर्व राष्ट्रीय पुरस्कार आहेत, भारताचे नॅशनल अवॉर्ड्स आहेत. 1954 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती, पण 1977 मध्ये त्यांना बंद करण्यात आलं. 1980 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेलं होतं. मग याच भारतरत्न, पद्मविभूषण वगैरे जे काही अवॉर्ड्स आहेत त्याच्या विरोधामध्ये एक केस दाखल झाली होती, बालाजी राघवन केस. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 1996 मध्ये काय म्हटलं, की बाबा भारतरत्न आणि पद्म विभूषण, भूषण, जेवढे काही आहेत अवॉर्ड्स, पद्म अवॉर्ड्स, हे किताब नाहीत. कलम 18 अंतर्गत हे किताब नाहीयेत आणि म्हणून कोणाला भारतरत्न किंवा पद्मभूषण, पद्मविभूषण म्हणणं हे कलम 18चं उल्लंघन नाहीये असं त्यांनी सांगण्यात आलं. परंतु काय, की तुम्ही नावापुढे किंवा नावामागे प्रिफिक्स अथवा सफिक्स म्हणून याचं वापर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मला जर का उद्या चालून पद्मश्री भेटलं, लेटस से, ओके, तर मला कोणीही असं म्हणू शकत नाही पद्मश्री नंदिनी म्हणून. मला फक्त नंदिनीच म्हणावं लागणार आहे, राईट. माझ्या नावापुढे असे पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण असे टायटल्स मी वापरता कामा नाही. ओके, क्लिअर. ऍटलीस्ट सरकारी कामामध्ये तर हे टायटल्स अजिबात एक प्रकारे एक्सेप्ट केले जात नसतात. असा हा कलम 18 आहे. कलम 12, 13 बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, 14, 15, 16, 17 आणि 18 हे कलम आपण पाहिलेले आहेत. मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. आता पहा, यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण एकंदरीत पुढचे कलम पाहणार आहोत. स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, हे सर्व कलम आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत. सध्यासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. अँड नोटेड, मूलभूत हक्काला आपल्याला 2 ते 3 लेक्चर लागतील, कारण की मूलभूत हक्क हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. यावरती प्रश्न येतात अँड इट्स व्हेरी नेसेसरी दॅट यू अंडरस्टँड एव्हरी पॉइंट ऑफ इट. फाईन. चलो, तर मग आपण आत्तासाठी इथेच थांबूयात. नंतरच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात आणि मूलभूत हक्कांबद्दलची माहिती पुढे कंटिन्यू करूयात. फाईन. चलो, थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग अँड सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच.